आज आहे ना जरा जास्तच पाऊस पडला, त्यामुळं काहीतरी चटपटीत असं खाण्याची इच्छा झाली. म्हणून ठरवलं की चीज मॅगी बनवावी आणि रेसिपीसुद्धा शेअर करावी तुमच्यासोबत. खायला खरंच अप्रतिम चव होती बरं का, नेक्स्ट लेवलची. आता बघा मॅगी तर खायची इच्छा झाली होती, पण पुरेसे काही सामान नव्हतं जसं की वाटाणा, गाजर, शिमला मिरची वगैरे. त्यासाठी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि 2 चीजचे क्यूब घेतलेले आहेत. जेवढं सामान घरामध्ये अवेलेबल होतं ना, तेच वापरायचं ठरवलं. आणि गॅसवरती आहे ना कढई ठेवलेली आहे. कांदा छान असा कलर चेंज होईपर्यंत परतून घेतला. टोमॅटोसुद्धा मऊ करून घेतला तेलामध्ये. आणि मॅगी मसाला, हळद पावडर, थोडंसं घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे. सर्व असे मसाले एकजीव करून घेतलेले आहे. मिक्स करून घेऊया. मस्त लागत होती. एवढ्या साहित्यामध्ये बनलेली मॅगीसुद्धा आहे ना, खरंच खूप अप्रतिम होती आणि मुलांनीसुद्धा आवडीने खाल्ले बरं का. आता जेवढी मॅगी बनवणार आहात ना, तेवढं यामध्ये पाणी टाका. आता मी 2 पॅकेट्सची बनवणार होते. त्यासाठी अगदी 1 ते 1.5 ग्लास असं पाण्याचा वापर केलेला आहे. एक उकळी फुटायला लागली ना, थोडंसं हलकंसं पाणी गरम जरी झालं ना, तरी चालतं. तर यामध्ये आहे ना, मॅगी टाकून द्यायची आहे. आता इथे मॅगी आहे ना, मी थोडीशी तोडून टाकलेली आहे. ज्यांना अशी अख्खी टाकायची असेल ना, तरीसुद्धा टाकू शकता. आता एखाद मिनिटभर मिक्स करून घेऊया. आणि आता सर्वात महत्त्वाचा घटक मॅगीमध्ये टाकूया, तो म्हणजे चीजचे क्यूब बरं का. आता अगदी किसणीच्या साहाय्यानं असं किसून टाकते आणि 2 चीजच्या क्यूबचा वापर आपण इथे करणार आहोत. त्यामुळं मॅगी जी आहे ना, ती भन्नाट लागणार आहे. आता मी मॅगी तर बनवली होती या अगोदर, पण कधी आहे ना चीज मॅगी टाकून बनवली नव्हती. त्यामुळं टेस्ट करायलासुद्धा मला आहे ना खूपच घाई होती. तर आता चीज मेल्ट होईपर्यंत असं तसं तर वाट पाहावीच लागणार आहे बरं का. आणि आता मॅगीमधलं पाणीसुद्धा आटत आलं होतं बरं का. आणि चीजसुद्धा किसून झालेलं आहे. तर ह्यावरती आहे ना झाकण ठेवूया आणि अगदी 2 ते 3 मिनिटासाठी आहे ना आपण वाट पाहणार आहोत. खूप काहीसा वेळ लागत नाही चीज मेल्ट होण्यासाठी. आणि हां, तर मॅगी तर अनहेल्दी आहे माहीतच आहे. पण समोर आल्यास आहे ना मन राहवत नाही आहे. लगेच 2-3 बाईट खावेसे वाटतात बरं का. आत्ता तुम्हाला ही रेसिपी बघून तर आहे ना आता मन झालंच असेल तुमचं की चीज मॅगी बनवावी म्हणून. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी वाट पाहिलेली आहे. मस्त अशी मॅगीचा सुगंध जो आहे ना आता, आहाहा! काय सांगू. पूर्ण घरभर पसरत होता आणि आत्ताच खावीशी वाटत होती बरं का. आणि एकदम चविष्ट झालेली चीज टाकल्यामुळे ना एक वेगळाच फ्लेवर आलेला मॅगीला आणि मुलंसुद्धा आहे ना खूप आवडीने खाल्लेली. तर मग तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? आणि ह्या पावसाच्या सरीमध्ये आहे ना तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि हां, अनहेल्दी जरी असली ना तरी चालती हो एखाद्या वेळेस. त्यामुळे ना एन्जॉय करा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. तुमच्या इकडे सुद्धा पाऊस चालू असेल ना, तर गरमागरम मॅगी बनवून आहे ना आनंद घ्या. भेटूया मग पुढच्या रेसिपीसोबत. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना, फूडी रोहिणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी रोज